इग्नोर करायला शिका, तुमचं आयुष्य सुंदर बनून जाईल. माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, कधी कधी जीवनात माणसाला शांत राहण्यासाठी, स्वतःला सावरून ठेवण्यासाठी जगातील काही गोष्टींना इग्नोर करणं शिकावं लागतं. कारण प्रत्येक आवाजाला उत्तर देणं म्हणजे आपणही त्याच स्तरावर उतरणं असू शकतं. आपण कोण आहोत, आपल्या जीवनाची किंमत काय आहे हे कळायला सुरुवात होते जेव्हा आपण नको त्या गोष्टीकडे पाठ फिरवायला शिकतो. जीवनाच्या गर्दीत खूप लोक भेटतात. कोणी आपल्याला उचलून धरतं तर कोणी खाली ढकलतं. पण कोणाकडे लक्ष द्यायचं आणि कोणाकडे नाही द्यायचं हा निर्णय ज्याने शिकला तोच खरा जिंकला. इग्नोर हा शब्द छोटा आहे, पण त्यात दडलेली शक्ती अपार आहे बरं का. लोक तुम्हाला बोलतील, टोचतील, चिडवतील, कारण ते तुमच्यातील तेज सहन करू शकत नाहीत. ते तुमच्या प्रगतीवर काळी रेष काढतील. पण तुम्ही जर प्रत्येक रेषेला महत्त्व द्यायला लागला तर तुमचं लक्ष धूसर होत जाईल. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही जिथे लक्ष देता तिथे तुमची ऊर्जा वाहते. कधी शब्दांनी, कधी शांततेनं, कधी हसून, कधी पूर्ण दुर्लक्ष करून आपण उत्तर देतो. आणि हे दुर्लक्षच कधी कधी सर्वात मोठी शिक्षा देऊन जातं. कारण जो तुम्हाला दुखवायला आला होता तोच तुमच्या शांततेत हरवून जातो. आपल्या मनात काही गोष्टी वारंवार डोकावत राहतात. त्यांनी माझ्याबद्दल असं का बोललं, मी काय चुकलं, मला सिद्ध करायला हवं. पण स्वीकारा, प्रत्येकाला उत्तर देण्यात आयुष्य संपून जातं. स्वतःला सिद्ध करावं लागतं फक्त स्वतःपुढे. जगात प्रत्येकाची नजर वेगळी, मतं वेगळी, विचार वेगळे. सगळ्यांना खुश करणं शक्यच नाही. मग कशाला एवढं मनावर घ्यायचं. काही लोक तुमचं मन दुखवण्यासाठी येतात, पण तुम्ही त्यांना तेवढंच महत्त्व दिलं तर तुम्ही एखादं फूल तोडू शकता, पण त्याचा सुगंध नाही. तसंच लोक तुमच्याबद्दल बोलतील, वाईट बोलतील, पण तुमची किंमत कमी करू शकणार नाहीत. जोपर्यंत तुम्ही त्यांच्या शब्दांना महत्त्व देत नाही तोपर्यंत तरी. कधी कधी हसत हसत मनाला शिकवावं लागतं, चालू दे, मला काही फरक पडत नाही. हा तुमचा सेल्फ रिस्पेक्ट असतो. जगातील सर्वात यशस्वी लोकांनी सर्वात आधी शिकलेलं शस्त्र म्हणजे इग्नोर करणे. कारण त्यांना माहीत असतं, ज्यांची उंची वाढत जाते त्यांच्यावर टीका होणे हीच खरी प्रगतीची खूण आहे. काही लोक तुमचा भूतकाळ उकरतील, काही त्यांच्याकडे भविष्यावर बोलायला काही नसतं, त्यामुळे तुम्हाला कसं त्यांना इग्नोर करा. काही नाती आपल्याला तोडायची नसतात, पण मन शांतीसाठी सोडावी लागतात. कारण स्वतःला वाचवणं म्हणजे स्वार्थ नव्हे, ती प्रज्ञा आहे. काही गैरसमज आपल्यावर चढवले जातात, पण सत्य सांगण्यापेक्षा शांत राहणं जास्त शक्तिशाली असतं. कारण वेळ सर्व काही सिद्ध करते. तुम्ही लक्षात ठेवा, प्रत्येक वाद जिंकणं गरजेचंच नसतं. काही वाद टाळले की आपण आयुष्य जिंकतो. जेव्हा तुम्ही इग्नोर करता तेव्हा तुम्हाला काही गमवायचं नसतं, तर तुमचं मन, तुमची ऊर्जा आणि तुमची किंमत वाचवायची असत्या. मनातल्या आवाजाला सांगा, माझी शांतता महागडी आहे, माझा वेळ मौल्यवान आहे, मी कोणालाही विनाकारण माझं सुख चोरून देणार नाही. ज्यांना जाऊ द्यायचं त्यांना जाऊ द्या, ज्यांना राहायचं ते आपोआप थांबतील. आणि ज्यांना तुमच्या आयुष्यात स्थान नको आहे त्यांच्यासाठी तुमच्या मनात जागा नसावी. इग्नोर म्हणजे पळून जाणं नाही, तो तुमचा माइंड सेट आहे. मी आधी स्वतःला महत्त्व देणार, मग दुसऱ्याला. जीवनात कधीतरी मनाशी हे नातं बांधा, स्वतःसाठी जगा, स्वतःच्या आनंदासाठी जगा. जगात आवाज खूप आहेत, पण तुमची शांतता तीच तुमची खरी सफलता आहे. ज्यांना तुम्हाला खाली खेचायचं आहे ना त्यांना एकच उत्तर द्या, शांतता. आणि मनाशी नेहमी म्हणत राहा, इग्नोर करायला शिकलो की जीवन कसं सुंदर होत जातं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. लवकरच भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांचीही काळजी घ्या. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.